नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही गोव्याला जायला निघालोय। भरपूर वेळा प्लॅन झाले, कॅन्सल झाले, भरपूर चढ उतार आले। शेवटी आमचा प्लॅन आज सक्सेसफुल होतोय। मला तर विश्वासच बसत नाही आहे। शिपवर असल्यापासून सगळे प्लॅनिंग चालू आहेत, असं जायचं तसं जायचं, पण काही योग येत नव्हता। कामावरून सगळ्यांना सुट्टी मिळत नव्हती, भरपूर अडचणी येत होत्या। पण फायनली आता आम्ही सगळे निघालोय। आम्ही टोटल 14 जण आहोत आणि 2 गाड्या आहेत, एक आपली इनोवा आणि एक फॉर्च्युनर आहे। आणि आता इथे आम्ही नारळ द्यायला थांबलोय। तर हे बघा, आम्ही टोटल 14 जण आहोत। आता सगळ्यांची ओळख करून देत नाही, त्याच्यातच ब्लॉग संपून जाईल। आता पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच कोण कोण आहेत ते। तर आता नारळ फोडायचा मान दादाचा आहे। दादा आमच्या सगळ्यात मोठा आहे। आणि आमच्या कोकणी लोकांच्यात पद्धत आहे, कुठे पण काय जायचं असेल तर आम्ही पहिलं नारळ फोडूनच सुरुवात करतो, म्हणजे कोणाची काय नजर वगैरे काय लागणार नाही। दोन्ही पाणी घाल फक्त। शाबास, एक इकडे उडव, एक तिकडे उडव, बस शाबास। एक तिकडे रस्त्याच्या पलीकडे टाक, टाक। चला आता नारळ बिळ फोडून झाला, आता कोण पण येऊ दे मध्ये, आता काय टेन्शन नाही। याला तर दिसत नाही वरबडवलेला। काय नाही, ते एसटी वाल्यानं चालतं तेवढं। तुम्ही दुसऱ्यांनी वरबडता, तुम्ही दुसऱ्यांनी वरबडवता इकडे कुठे आता हायवेला। तर आता आम्ही जरा इथे मिसळ खायला थांबलोय। घरात निघताना कोणच नाश्ता करून निघालं नव्हतं, म्हणून इथे चांदेराईमध्ये चुलीवरची मिसळ मिळते म्हणतात, तर तिथेच आता आम्ही थांबलोय। बघू आता कशी आहे मिसळ। तर हे बघा, इथे घरासारखं आहे, इथे चुलीवरची मिसळ मिळते। बघू आता कशी आहे मिसळ। 6, 7, 8 अरे मला तुझा फोन वाजला, मला वाटलं मी आत्ताच तर झोपलेलो। दादा मस्त मिसळ एकदम। रत्नागिरीत नाव ऐकलं होतं, इथे मी इथे चांदेराईत करून, म्हणून रत्नागिरीत आम्ही खाल्लं ना, इथे खास आलो खायला। चला हा भाटकर, चला चला आता मिसळ वगैरे खाऊन झाली आहे, आता आम्ही जातो पुढच्या वाटेला। तर हे बघा, ह्याच ठिकाणी आमची मागच्या वर्षी गाडी पंक्चर झाली होती। मागच्या वर्षी आम्ही नारळ देऊन नाही आलेलो, आता यावेळी आम्ही नारळ देऊन आलोय, त्याच्यामुळे काय पंक्चर विंक्चर व्हायचं काय टेन्शन नाही। तरी आहे गोव्याची चेकपोस्ट, इथून आता आपण एंट्री केलेली आहे गोव्यामध्ये। तर आता गोव्यामध्ये तर आलोय, पण इथे येऊन आता कुठे जायचं, कुठे राहायचं, काय खायचं हे अजून काय पण अजून फिक्स नाही। 1 महिना प्लॅन करतायत, तरी पण काय अजून ठरलेलं नाही। सगळं इकडे येऊन आता ठरवायचंय। बघू आता पुढे कसं काय होतं ते। हा, हे आमचे ट्रिप ऑर्गनायझर दरवर्षीप्रमाणे ते आग घातलं नाही आहे, नि सर्व दरवर्षीच आहे। 1 महिन्यापासून प्लॅनिंग करतायत, तरी आता बघा मॅप वरनं शोधतायत सर्व। एक महिना प्लॅनिंग करताय। काय करूया, काय करताय, काय परत 20 किलोमीटर जायचं, परत 20 किलोमीटर यायचं, परत 20 किलोमीटर 40 किलोमीटर तिकडे जायचं। पण हा ह्याला फोन लावून बघितलं, तुझे आहेत ना ते 2 जण, त्यांना कॉन्टॅक्ट केला असतं। कॉन्टॅक्ट त्याला दिलं, कॉन्टॅक्ट नाही, त्यांचा मेसेज करायला लागतो, माहिती आहे। तिकडे जाऊन या डायरेक्ट, नाही कुठं ऑप्शन भेटलं तर बघू। चला शेवटी व्हायचं ते झालेलंच आहे। हा बघा, या बघा, ह्या माणसामुळे मागच्या वेळेला फुटपाथवर झोपायची वेळ आली होती। हा बघा लपतोय, हा बघा आमचा ऑर्गनायझर। आणि ह्या वर्षी पण तेच होतंय। पिझ्झा हट ह्यात लाईनीत होतं कुठेतरी, तिकडे जाईल कुठेतरी ती। त्याला शेवटी व्हायचं ते झालंच आहे। रत्नागिरीतून गोव्याला यायला 4 तास लागले, आणि आता ते हॉटेल शोधायला 5 तास लागणार आहेत। आणि हॉटेल 2-3 बघितली, पण काय आता दरवर्षीप्रमाणे झालेलं आहे। तर बघू आता काय मी इथं। आणि आमचा ऑर्गनायझर तिकडून दुसऱ्या गाडीत बसून उंटारून शेळ्या हाकतोय। इकडे 30 किलोमीटर जा, तिकडे 7 किलोमीटर जा।
अशा तिकडनं मॅपचे आम्हाला फोटो टाकतोय. हे तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे झालंय. अरे तो काय तो दुसरा होता तो बघितला, फोन लागला त्याला कोण तिकडे. आता तुझा प्लॅनिंग सांग. पार्सल घेऊया, ठिकाणी बसून घेऊ, खाऊया. बरोबर आहे. ए बप्पू, ए बप्पू, तुझं 1 महिन्याचं पूर्ण प्लॅनिंग फेल गेलंय तरी काय म्हणणं आहे तुझं? निरंजन वांगणकर आणि ऋषिकेश वांगणकर ते तर शांत बसलेत आहे मागे. वांगणकर बघ आता काय सांगू, आता मोबाईलच बघतात आहे. हरलेलो आम्ही यांच्या पुढे. अरे ते मागा, अरे बाबून सांगितलेलं ना तिकडे जाऊया. हा पण जी दिल्ली दरबार, अजून दुबई दरबार, अजून कुठे कुठे नाही आता अजून. आला परत आला, कुठलं तरी हॉटेल भेटलं वाटतं याला. हा काय भाव? हे बघ बापू, हा शेरे पंजाब एक कोणतरी आहे, नंतर हा कोकणी किचन कोणतरी गोवा, सगळे पणजी. श्रीकृष्ण स्टुडिओ का? शेवटी काय व्हायचं तेच झालं. इथे आलो, हॉटेल काय मिळत नाही आहे. काल यांना एक दाखवलं होतं हॉटेल गुगलवर, पण यांचे 1000 तोचले. तिथे स्विमिंग पूलच पाहिजे, मग त्यात पाणी गरमच पाहिजे, अशी सर्व बीच जवळ पाहिजे. आता काय सगळं तर प्रत्येक आवडीनुसार तर काय मिळणार नाही. तरी आता काय व्हायचं तेच झालंय. आलो आता इथे जेवायला आलो, तर आता टायमिंग पण ऑड आहे, 2-2:30 वाजले. त्याच्यामुळे आता टेबल नाही, ते पार्सल देणार बोलले. आता आम्ही पार्सल घेतोय आणि पार्सल घेऊन जाऊ मग. पण अजून हॉटेलचा काय अजून पत्ता नाही आहे. आता पार्सल घेऊन बघू आता कुठचं तरी हॉटेल. चला आता पार्सलचं पण प्लॅन कॅन्सल झालाय, कारण आम्हाला अजून 20-25 किलोमीटर जायचंय. मग ते पार्सल घेतलेलं थंड होईल म्हणून मग तो पण प्लॅन कॅन्सल केलेला. आणि आता कुठचं हॉटेल? हा, आता शेरे पंजाब मध्ये जातोय. आता बघू तिकडे जाऊन आता काय कॅन्सल नको होऊन दे. बरोबर आहे, हायवेचा टर्न आहे. बरोबर आहे. तुम्हाला लिंक शेअर कर, याला रस्ता दाखवला. पुण्यावाला आता परत आपण नियाच्या दारात आलो. नियाच्या दारात आहे ना. अरे तू टाक ना, शेरे पंजाब गोवा टाक. मेलो हॅपी बघा, शेरे पंजाब गोवा टाक. म्हणजे आंब्यानी पाठी गेले नाही रे, आंब्याने पुढे गेले, वर चढले आंब्यानी. त्यासाठी चुकला रस्ता. गावला स्वागत तुला ते बरोबर तिकडनं मेला संध्याकाळ झाली इकडे. आम्ही आम्हाला बहुतेक ते चकव्या भूतान आम्हाला हे केलेलं आहे वाटतं. एका चकवा लागला आम्हाला. एकाच ठिकाणी 3दा आलो आम्ही गोल गोल फिरून. अरे सांगतोय का पिंट्या, मी मागाशी विचारलं तुम्हाला दोघांना पण. 100 मीटरने लेफ्ट आहे, जर आवाज वाढव म्हणजे तुला सगळं ऐकायला येईल. काय सांगतो हा बाबू, रोटी ग्रेव्ही की बिर्याणी काय पण सांग. सांगा, रोटी ग्रेव्ही सांगा. आराम करा. चिकन चिली ड्राय 3, चिकन पेशावरी 3 आणि रोटी 13 प्लेन, बरोबर ना? तो सुसाड आहे तो, त्याला किती तुझे एल्ड टेल होत नाही. त्याच्या आणा ना तो मी तर म्हणतो आपण जाऊन डायरेक्ट पोळ जाऊया, मस्त आपल्यावर. आता 4 वाजले संध्याकाळचे, जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता जातो हॉटेलला. आता यांनी करबुडे आरंबोळेला हॉटेल बघितलं नाही आहे, पण ते इथून गोव्यापासून 40 किलोमीटर मागे आहे सिटीतून. तर तिथे जातोय आता आम्ही. तिथे पण आवडलं तर थांबणार आहे, आता तिकडनं पण निघून येणार आम्ही, असं आहे प्लॅनिंग. बघूया आता कसं आहे ते हॉटेल. आता जाताना आम्ही एक हॉटेल बघितलं, त्यांना कॉल केला होता. स्विमिंग पूल आहे का विचारलं तर ते आहे बोलले, म्हणून आम्ही गेलो तिथे बघायला. तर ते बोलले स्विमिंग पूल आहे पण याच्यात पाणी नाही आहे. मग आता काय बोलणार त्यांना. आलो परत आम्ही आणि आता मग तिथेच जातोय करंबोळला. फायनली आता आम्ही हॉटेल जवळ आलोय. आता बघूया कसं आहे हॉटेल आतमधून.
हे कसा आहे हा काय कसं वाटतं हे कसं आहे हॉटेल हा आपल्या इकडे काय होऊ शकते कॅन्सल बुक करा ऐकलाच नाही इकडे भानगडी होती मारामारी होती 100% इकडे जवळ बघा दुसरं हॉटेलला जर आलेलो इथे पण सगळ्यांची तोंड बघा कोणालाच काय कोणाला काय आवडलं नाही हॉटेल ए भाऊ काय कॅन्सल आलो एवढे ते 40 किलोमीटर आम्ही मागे आलोय आता काय तर पुढे पण जाता येतं आणि काय मागे पण येता येत नाही आता काय करायचं काय समजत नाही पण आवडलं तर नाही कोणाला हे बघूया आता काय ठरवतात चला कॅन्सल कॅन्सल हे आपण 40 किलोमीटर आलोय मागे तर हे बघा हे असं हॉटेल आहे फोटोमध्ये चांगलं दिसत होतं पण इथे आल्यावर एकदम हे छोटं बिट्टं वाटायला लागलं म्हणून आता मी जातो परत आता गाडी मी चालवतोय कारण अक्षय आता सकाळपासून चालवून कंटाळलाय हे मला रोड बीट दाखवा रे दोघांनी पण सीट बेल्ट लावा सीट बेल्ट लाव रे इथून आता आम्ही गोव्याला जात होतो पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझा एक मित्र राहतो इथे म्हणून त्याला फोन केलेला की कुठलं हॉटेल बिटेल असलं तर सांग तर तो 10 मिनिटं थांब बोलला येतोय आता तो इथे आम्ही थांबलोय आता त्याचीच वाट बघत आता तोच काहीतरी आम्हाला मार्ग दाखवेल काय भाव व्हिडिओ बनवत होते काय होय काय म्हणतो काय गोवा बिवा फिरायला आलात काय होय